6 महिन्याचा तुरुंगवास होता. साने गुरुजी त्याच्यात होते आणि नेमका एक तमिळी कैदी होता त्याच्यात, त्याच खोलीमध्ये. स्वातंत्र्य संग्रामातले लोक डांबले होते त्याच्यात. तर तो तो तमिळी कैदी रोज पुस्तक वाचायचा आणि गुरुजी ज्ञानेश्वरी वाचायचे. एक दिवस गुरुजीला वाटलं की हा काय माणूस वाचतोय. भाषेचा प्रश्न मोठा होता, तो तमिळी होता. मग गुरुजींनी त्याला विचारलं एक दिवस हिंदीमध्ये, तेवढाच दुवा होता भाषेचा, आप ये क्या पढ़ते हैं? तो कैदी म्हणाला, तमिलनाडु में बहुत बड़े संत हुए, तिरुवल्लुवर नामक जिन्हों का ये ग्रंथ है, मैं पढ़ता हूँ. तो गुरुजीला त्याने विचारलं, आप क्या पढ़ते हैं? तर गुरुजी पण सांगितलं, हमारे महाराष्ट्र में एक बहुत बड़े संत हुए ज्ञानेश्वर महाराज, जिन्होंने ये ग्रंथ गीता पर भाष्य करके दिया है, तो ज्ञानेश्वरी इसका नाम है, हम पढ़ते हैं. काय आश्चर्य आहे. साने गुरुजींनी त्या 6 महिन्याच्या कालखंडाचा विचार करत त्या तमिळी कैद्याला सांगितलं, आपण 6 महिने इथंच राहणार आहोत, या काळाचा आपण सदुपयोग केला पाहिजे. तू मला तमिळ शिकव, मी तुला मराठी शिकवतो. माझ्या प्रिय श्रोत्यांना भाषेचं आदान प्रदान झालं आणि तमिळी कैद्याच्या सहकार्याने गुरुजींनी पुढचं मराठी भाषांतर केलं. त्यामुळे आम्हाला वाचता आलं. गुरुजींनी खूप मोठं काम करून ठेवलं. माझा काय राजकारणाचा संबंध नाही, पण त्यावेळेचे पुढारी तुरुंगात ग्रंथ लिहित होते. पुढे बोलत नाही मी. ग्रंथ दिला कुरल नावाचा, पुढे ऐका. त्या ग्रंथामध्ये एक वाक्य आहे जे मला आत्ता संदर्भासाठी फार महत्वाचं आहे. फार सुंदर वाक्य आहे. तिरुवल्लवर असं लिहितात, जीवनात दुःख आल्यानंतर जे लोक भीत नाहीत त्यांच्या जीवनात दुःख यायला भीतात. काय वाक्य आहे. पुन्हा रिपीट करतो. जीवनात दुःख आल्यानंतर जे लोक भीत नाहीत, दुःख त्यांच्या आयुष्यात यायला भीतात. आणि दुःख विचार करतो, गेल्यानंतर याच्यावर परिणामच होत नाही तर जाच कशाला. हे लक्षात ठेवा. सुख येणार, दुःख येणार. ज्ञानोबा बोलतात, सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. चिंता करू नका, चिंतन करा.